भैया इथं बसलाय तुम्ही, किती शोधलं तुम्हाला भैया. हो भैया. अहो भैया कसला लोड घेतलाय तुम्ही? कसला? आता राहायचं कुठं हा प्रश्न पडलाय आम्हाला. अहो असं का करताय? देशमुख तुम्ही, बंगला तुमचा, आणि राहायचं कुठं? कसला बंगला आणि कसलं काय टॅलेंट? आम्हाला नाही वाटत आता ह्या बंगल्यात राहता येईल आम्हाला. का? काय झालं? काय झालंय म्हणजे? तुम्हाला माहित नाही ताईसाहेबांनी किती जाळ काढला आमच्यावरती. आईला ह्या जेडीच्या पण ती काशी का वागायला लागली कळा नाही. एका शब्दानं आमच्या समोर बोलत नव्हती, गप उभी राहायची. आता कुठनं एवढा शहाणपणा सुचतोय काय माहिती त्यांना. भैया तिच्याशी जरा तुम्ही जपूनच बोला. काय जपून बोला? कसं जपून बोला? तुम्हाला माहित नाही आमच्या बाबतीत काय घडतंय ते. काय करायला गेलं, बोलायला लागले ताईसाहेब तिथे येतात. आम्हाला निघून यावं लागतं. काय बोलणार त्यांच्या समोर? तुम्हाला सांगतो टॅलेंट आम्हाला ना शांती करून घ्यावीशी वाटते, नाहीतर एखाद्या देवाला बोकड कापासं वाटतंय. तेव्हा ही अवतसा सुटेल बघ मागची. अहो भैया जस्ट चिल, सगळं नीट होईल. अरे कधी नीट होईल? कसं नीट होईल सांग ना. सगळं निगेटिव्ह घडतंय. अहो भैया तुम्हीच असं विचार केला कसं चालेल? तुम्हीच काय म्हणता ना, थिंक पॉझिटिव्ह. अरे म्हणून काय होतंय टॅलेंट? काय होतंय म्हणून सांग ना. घडत काहीच नाही तसं. आईला अशी एक एक प्रकरण आमच्या ताईसाहेबांना कळायला लागले ना, उद्या आमच्याच मतदारसंघात आम्हाला कटोरा घेऊन फिरायला लागेल. भैया मला माहिती आहे सगळं का घडतंय ते. का? का होतंय असं? अहो तुम्ही मला न विचारता हा सगळा कारभार केला ना, त्यामुळं. अहो तुम्ही आपल्या जवळच्या माणसाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. अरे मग घेतलं होतं की त्या जयश्रीला विश्वासात. तीच अचानक पलटली, त्याला आम्ही काय करणार? दरवेळी मी चुकीचा नसतो. टॅलेंट एकदा चान्स मिळू दे. असा धडा शिकवतो का ना त्या जयश्रीला, बघच तू. परत ते जाऊ दे, आता तुम्ही अडकलाय ते बघा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसू नका. हाय का नाही? तुला बी वाटतंय का नाही असंच? पण भैया तुमचं एक चुकलंय. काय? भैया मला सांगा, तुम्हाला ती जवळची का मी जवळचा? कोर्स तू. अहो मग तुम्ही तिला विश्वासात का घेतलं? अहो आपल्या जवळच्या माणसाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. चुकलं माझं. आम्ही माती खाल्ली, आमच्या अक्कल तिकडे शेण खायला गेलो होते. आम्हालाच काय कळलं नाही. तू मला शिकवण्यापेक्षा, माझी शाळा घेण्यापेक्षा काहीतरी सुचाव. अहो भैया तुम्ही शांत व्हा, आपण काहीतरी विचार करूयात. कसं शांत हो? सांग ना मला, कसं शांत हो आम्ही? अहो आपण करू काहीतरी. कधी करू? कधी करू सांग ना मला. कधी? रस्त्यावर आल्यावर? नाही नाही आता लगेच करू. मग करा, डू इट फास्ट. काहीतरी करा, लवकर करा, काहीतरी हॅपनिंग करा. करा. हा ओके भैया, नीट ऐका. निस्ता वेळ हातातनं चाललाय. एकतर ते आत आलेत किंवा त्यांनी प्लॅन चेंज केलाय. कारण आता जवळपास सगळे गेस्ट आलेत आणि त्यांनी येण्यासाठी गर्दीचीच वेळ बघितली असणार आहे. म्हणजे ते आत आलेत याची शक्यता आहे.
पण ते आले कधी आणि गेले कुठं? आता काही वेळात मीटिंग सुरू होईल आणि त्यात काय झालं ना तर लय अवघड होईल. नाही नाही, मला काय बी करून त्याआधीच सगळं शोधून काढलं पाहिजे. जवान, जी श्रीमान। आपको मीटिंग की जगह पे बुलाया है, सुबेदार सर के पास जाके रिपोर्टिंग करो। लेकिन उन्होंने मुझे यही रुकने को बोला है श्रीमान। सीनियर जो बता रहे इसके ऊपर भरोसा नहीं है क्या? जी श्रीमान, सॉरी। जाओ। राम राम साहेब। राम राम। अरे तू इकडे काय करतोयस? मला इकडे बोलवलं असं सांगितलं त्या दोघांनी। कुणी? कुठे गेले ते? अम्युनेशन कडे। काय? चल, हे लक्ष ठेव साहेबांकडे.
त्याला सांगू का फोन? पण माझा लागत नाही म्हणल्यावर त्याचा भी लागणार नाही. हे असं का करतात हेच कळत नाही मला. काय ते सरळ सरळ सांगून टाकायचं ना. आता असं आपण म्हणाय गेलो की म्हणणार काळजी वाटते म्हणून सांगत नाही. पण काय माहित नसताना जीवाचं पार पाणी पाणी होतंय, त्याचं काय करायचं? काय बाई, काय करावं? तर मंडळी आता इकडे खूप भारी पार्टी होणार आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की बर्थडे असतो आपला, तेव्हा किती मजा असते. म्हणजे वाढदिवसाला, शीतल, आपल्याला किती अप्रूप असायचं. अगं टीव्ही तिकडं, तू बघतेस इकडं. काय काय चाललंय काय? अगं काय झाले? ते टीव्हीत बी तुझं लक्ष नाही. ध्यान कुठे तुझं? अहो जीजी, मला तर काय बी कळना बघा. लई सैरबैर झालंय बघा. का ग? काय झालं बाळा? हो, यांचा फोन लागना झालाय. केव्हापासून फोन करते तरी बी लागनाच. आणि काल रात्री बी आमचं बोलणं झालं नाही. अगं पोरी, किती काळजी करशील? हं? मग काय करू जीजी? हे असं काय झालं तर कशात बी लक्ष लागत नाही, भूक लागत नाही, झोप लागत नाही, काय बी होत नाही बघा. होणार की, असं होणार बाळा. पण खरं सांगू तुला, आता अशा गोष्टींची तुला सवय करून घेतली पाहिजे बघ. म्हणजे मीच सवय करून घ्यायची बाई? यांना याच्यावेळी सांगायला काय होतं? अगं बाई माझे, तू काळजी करत बसशील ना, म्हणून ते पोरगं तुला सांगत नाही ग. अहो पण न सांगून तरी कुठं बरं वाटतंय जीजी. त्यापेक्षा जरा तरी काय माहित असलं तर माणसाच्या मनाला आधार मिळतोय. हे बघ शीतल, तुमचं लग्न होऊन अजून वर्ष पण नाही झालं आणि असं लय प्रसंग येतील. मग प्रत्येक टायमाला तू काही घाबरून बसणार आहेस का? जीजी काळजी तर वाटतेच की, त्याचं काय करायचं आपण? वाटणारच की. अगं मला पण काळजी वाटते, पण म्हणून काय तेवढंच मनात धरून बसायचं का? नाही, तसं नाही. हे बघ, आता एवढं टेन्शन घेणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही. अगं पोटूच्या बाईनं कसं कायम हसत खेळत आनंदी असलं पाहिजे, तर होणारं बाळ पण तसंच निपजेल ना. आणि तू जर अशी काळजी करत बसशील ना, तर होणार पोर बी तसंच होईल. काय, चल आता जरा तोंड धुवून घे जा. आणि तुला काय खायचंय का? नाही, भूक नाही मला. भूक नाही का खायची इच्छा नाही? तेच. असं करू नकोस पोरी, काहीतरी खाऊन घे. तर थांब, मीच तुला काहीतरी करून आणते. हं, चल तोंड धुवून घे. चल चल. व्हेरी गुड अजिंक्य, आज खूप चांगलं काम केलंय आणि असंच काम करत राहा. वेल डन, कीप इट अप. थँक्यू सर. जय हिंद सर. जय हिंद. अभिनंदन अभिनंदन सर. अभिनंदन सर. थँक्यू अभिनंदन सर. थँक्यू अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन अजिंक्य सर. थँक्यू. आज तुमच्यामुळे खूप मोठं संकट आहे बघा. हा ना, एवढं कडक सिक्युरिटी असून सुद्धा आतंकवाद्यांनी असा प्लॅन केला. बघ की, मीटिंगच्या गडबडीत जे कोणाच्या लक्षात नाही आलं ते तुमच्या लक्षात आलं. नाही तर असं काय होऊन बसलं असतं याची कल्पना पण करवत नाही. असं काय बोलू नका. मी एकट्याने केलंय का? तुम्ही सगळे होतच की. नाही सर, आज आला तुमचा मोठेपणा, पण हे सगळं शोधून तर तुम्हीच काढलं ना. अरे नाही नाही, असं काय. तुम्ही ते सर. बरं बरं, ठीक आहे. मी जर आलो. ए, कर एकटे उभं राहिले. आजा, मला बाळ वाईट वाटायले. का? काय झालं? काय होते, माझ्यामुळेच झालंय सगळे. माझ्यामुळेच टाइम आलंय सगळं. मीच माती खाल्ले, मीच चूक केले. आजा, मनापासून थँक्यू. तू आज नसतस तर काय झालं असतं? मी कधीच माफ केलं नसतं स्वतःला. ठीक आहे, असू दे, सोड. अरे झालं ते झालं. ये ना, असू दे आजा. हे असल्या पोरीशी प्रेम केलं, मला कळायला पाहिजे होतं. आजा, बाळ मनापासून प्रेम केलं, पण फसवलते ना आपल्याला. मलाच माझी लाज वाटते, मला राग येतोय माझं. अरे हो हो,
शांत हो तू. आणि लाज वाटण्यासारखं काय तो? हे बघ, ती हुशार आहे, तू एकटाच नव्हता त्याच्या प्रेमात. मग म्हणजे तुझ्या जागी दुसरं जरी कोण असतं ना, तू बी असंच प्रेमात पडला असतं, माहितीये. पण हे असं कसं? अरे के ह्यालाच हनी ट्रॅप म्हणतायत. म्हणजे बघ, मुलींना ट्रेन केलं जातं मुद्दामून, त्यांना शिकवलं जातं मुलांना फशी पाडायचं आणि त्यांच्याकडनं गोपनीय माहिती काढून घ्यायची. अरे आपल्याला शिकवलेलं असतंय की असं कोणा पण माणसावर विश्वास ठेवू नये म्हणून. हौदा. मग मला पण वाटलं होतं की असंच काहीतरी होईल. मलाच कळायला पाहिजे होतं की येडाय मी. अच्छा, आता नाही पडत असलं प्रेमविमानाच्या भानगडीत. गप्पा अम्मा आप्पा सांगते त्याच पुरुषी लग्न करते. ए टोकाचं बोलू नको. अरे प्रेम पाहिजे की आयुष्यात. आलं बघ तुझ्या प्रेमाचा फोन. पण प्रेमाचं जाळ निघणार आहे बा आता. म्हणजे अरे 2 दिवस झालं बोललोच नाही माहिती आहे गडबडीत. हौदा. मग माताड काय म्हणजे वहिनीशी बोल की आता. असं बोल की माताड काय. अच्छा मी येतो. जा. हॅलो. अहो काही कळतं का नाही तुम्हाला? इथं माणूस काळजी करत बसलाय, काय फोन नाही, मेसेज नाही, काय नाही. अहो 2 दिवस झाला इथं. अहो फोन घ्यायचा नाही तर नाही, बंद तरी कशाला करून ठेवायचा? हो सॉरी. आधी ऐकून घे माझं. नाही मला काय ऐकून बिकून घ्यायचं नाही तुमचं. अगं मिसेस फौजी, मी कामात होतो, मीटिंग होती माझी, त्याचं काम होतं. अभी तर श्वास घ्यायला टाइम नाही मला, माहितीये का. बोला आता, खोटं बोला माझ्याशी. हे बघा, मला खुळी समजू नका तुम्ही. मला माहितीये काय तर गडबड असल्याशिवाय तुम्ही असं फोन बंद करून ठेवणार नाही. काय तर घडलंय हे माहितीये मला. माहितीये ना तुला, मग झालं तर. अहो पण सांगा तर काय झालंय ती. अगं शितले, मला सांगायची परवानगी नाहीये, तसं नाही सांगतायत. का नाही सांगता येणार? हे बघा, आता म्हणताय सांगता येणार नाही, उद्या तुम्ही मला फोन बी करणार नाही. चिडू नको, तुला सांगितलं मला परवानगी नाही म्हणून. बर ठीक आहे, पण तुम्ही तर नीट आहे ना? मी एकदम व्यवस्थित आहे, काय नाही झालेलं मला. नक्की ना? बर, तुझी शपथ. बस मग ठीक आहे. बर रात्री करा फोन, ठेवते मी आता. बर बाय. मामी, जीजी यांचा फोन झाला बर का. ते कामात होते म्हणून केला नव्हता. बघ, मी तुला काय म्हणलं होतं, कुठले तर गडबडीत असेल. तू ना उगाच काळजी करत असती बघ. अहो पण जीजी, यांच्याशी बोलल्याशिवाय, यांचा आवाज ऐकल्याशिवाय मला चैनच पडत नाही. त्याचं मी तरी काय करू? अगं होय, पण नेमकं झालं तरी काय काय सांगितलं का नाही त्यांनी? अहो ते आर्मीच्या लोकांची कसली तर मीटिंग होती आणि त्याच्या गडबडीत होते. आजकालच्या पोरास मी कवा अक्कलीची काय माहित, सांगायला काय होतं घेस नाही. आता आम्ही सांगणार आणि तुम्ही ऐकणार. हा ग बाई, भैया या की बसा. मग आम्ही इथं बसायला आलेलो नाही. आम्ही जेडी आले का? हे ती कशाला येते दावा? भैया काय नेमकं काय झालंय, असं अचानक का आलाय तुम्ही? आम्ही इथं आमचा डिसिजन द्यायला आलोय. नीट कान डोळे उघडे ठेवून ऐका. आम्हाला जयश्री बरोबर संसार करायला अजिबात जमणार नाही. काय? हो भैया, हा असं काय बोलताय तुम्ही? का मराठीत सांगितलेलं कळत नाही? ठीक आहे, परत एकदा सांगतो. जयश्री बरोबर आम्हाला संसार करणं जमणार नाही. तुम्ही त्यांना इथे घेऊन या. यांचा आमचा संबंध संपला.